नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मुलाला त्याचा हिस्सा आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईची कार जाळली। ही घटना शनिवारी मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील बोरदारा या गावात घडली आहे। पृथ्वी देविदास पडवळ, वय वर्ष 24, राहणार वडमुखवाडी, तालुका हवेली असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे। जयश्री देविदास पडवळ, वय वर्ष 41, राहणार बोरदारा, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाळुंगे पोलिसांनी आई जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा पृथ्वी पडवळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। बोरदारा येथे येऊन जयश्री पडवळ यांचा मुलगा पृथ्वी हा हिस्सा व पैसे मागत होता। त्याला पैसे न दिल्यामुळे पृथ्वी याने घरासमोरील अंगणातील शेडमध्ये उभी असलेली 4 चाकी मोटार गाडी क्रमांक MH14 KS 6252 ही पेटवून दिली। तसेच घराच्या खिडक्या व घरातील खुर्च्या देखील जाळून टाकल्या। महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। भांडण सोडविल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली। ही घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील पाळूगाव या ठिकाणी घडली। बाळू चिचाबा सावंत, वय वर्ष 60, राहणार तालुका खेड वृद्ध व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दत्ता कैलास सावंत, वय वर्ष 22, तालुका खेड, सुशांत गोंगे, वय वर्ष 21, गौरव खेंगले, वय वर्ष 20, दीपक खेंगले, वय वर्ष 23, राहणार पाईट, तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दत्ता सावंत, गोरख खेंगले आणि दीपक खेंगले या तिघांना अटक केले, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव नजीक मोहितेवाडी हद्दीतील MK फायबर ग्लास समोर भरधाव वाहनाने महिलेस चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अपघातानंतर वाहन चालक फरार झाला। CCTVच्या आधारे संबंधित वाहनाचा शोध नातेवाईकांकडून घेतला जात आहे। सिंधुबाई केरबा मोहिते, वय वर्ष 75, राहणार मोहितेवाडी असे या अपघातात ठार झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे। चाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सिंधुबाई मोहिते या शनिवारी सायंकाळी 6:30च्या दरम्यान चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे पायी जात होत्या। त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली। त्यावेळी झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन ठार झाल्या। अपघातानंतर अनोळखी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच पुढे निघून गेला। स्थानिकांनी अपघाताच्या वेळी या भागातून गेलेल्या वाहनांचा CCTVच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित वाहनांचे क्रमांक CCTVमध्ये दिसून येत नसल्याने अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे। खेड तालुक्यात अजूनही पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला। जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडला। त्यानंतर आता पुन्हा काही ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा फारसा वाढलेला नाही। भामासखेड धरणात सध्या 1.09 TMC असून मागील वर्षी यावेळी 1.93 TMC पाणीसाठा होता। चासकमान धरणात सध्या 0.54 TMC असून मागील वर्षी यावेळी 0.65 TMC पाणीसाठा होता। खेड तालुक्यातल्या पापळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चिमुरड्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील पदाधिकारी निवडीवरून वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय। शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे, त्यांना लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक प्रक्रिया अवगत व्हावी याकरिता प्राथमिक शाळेत शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडणुकीचा उपक्रम राबवला जात असतो। या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, शिस्त मंत्री, आरोग्य मंत्री अशा पदांची निवड निवडणुकीच्या माध्यमातून पार पाडली जाते। शाळेचे कामकाज सुरळीत व्हावे, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी हा या उपक्रमामागचा उद्देश असतो। खेड तालुक्यातील पापळवाडी येथील शाळेची पटसंख्या 40 आहे। तेथे शुक्रवारी निवडणुकीचा हा उपक्रम राबवण्यात आला। ही निवडणूक होणार असल्याची सूचना शिक्षकांनी आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना दिली। मुख्यमंत्रीपद आपल्याच गटाला मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी सुद्धा आक्रमक झाल्या होत्या। अखेर ठरलेल्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली। मुख्यमंत्री म्हणून मुलीची निवड झाली। त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटली आणि निवडणुकीवरून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गटामध्ये रस्त्यातच हाणामारी सुरू झाली। विद्यार्थ्यांनी एकमेकांना चपल्याने मारले तर काहींनी दगडही फेकून मारले। यामध्ये काही विद्यार्थिनींचे डोके फुटले तर काहींच्या हाताला मार लागला। घडलेल्या या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी काही पालक दुसऱ्या दिवशी शाळेत गेले आणि शिक्षकांकडे या घटनेबाबत तक्रार केली। क्रिकेट या ठिकाणी खेळले जाते।
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे। हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत निश्चितता येत नाही, मात्र सदरचा व्हिडिओ खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुक येथील असल्याचे सांगण्यात येत आहे। या व्हिडिओमध्ये एक ग्रामीण महिला साडी घालून क्रिकेट खेळताना दिसत आहे। सूर्यकुमार यादवची सख्खी चुलत मावस बहीण, सुपला शॉट असं वाक्य या व्हिडिओवर लिहिण्यात आले। महिलेची स्टाईल पाहून सर्वांना सूर्यकुमार यादवच्या सुपला शॉटची आठवण होत आहे। सदरचा व्हिडिओ कान्हेवाडी बुद्रुक येथील असल्याचे सांगण्यात येत आले, तर याबाबतची पुष्टी अद्याप होऊ शकली नाही। भारत T20 वर्ल्ड कप जिंकेलच अशी खूणगाठ लाखो क्रिकेट प्रेमींनी मनाशी बाळगली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात भारताने विजयश्री खेचून आणली आणि खेड तालुक्यात मध्यरात्री दिवाळी साजरी झाली। तरुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, चौकात फटाके फुटले, हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयचा जयघोष रंगला। अभिमानाने ऊर भरून आलेले क्रिकेटप्रेमी बघता बघता रस्त्यांवर उतरले। भारताने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चाकणमध्ये असा जल्लोष पाहावयास मिळाला। खेड तालुक्यातील रासे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत काका मुंगसे यांची तर व्हाईस चेअरमनपदी संगीताताई डुमरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली। पुणे जिल्हा परिषद शाळांची वाढली गुणवत्ता वाढल्याने या शैक्षणिक वर्षात 1522 विद्यार्थी नव्याने दाखल झाले असून इयत्ता पहिलीमध्ये 750 विद्यार्थी, इयत्ता दुसरीला 340 विद्यार्थी, इयत्ता तिसरीमध्ये 287 विद्यार्थी, इयत्ता चौथीमध्ये 145 विद्यार्थ्यांनी प्रवेश नव्याने घेतले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे गट शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली। यंदाच्या शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून पुणे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले। यामध्ये शिक्षकांचे पालक भेटी, जादा तास, लोकसभा, गृहभेटी यामुळे पालक व ग्रामस्थ शाळेला मदत करू लागले आहेत, असे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले। 1522 विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेत दाखल झाले आहेत। पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकूण शाळा 3721 शाळा आहेत, त्यामध्ये एकूण 2,40,244 विद्यार्थी शिक्षण घेतात। सेमी इंग्रजी, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दुपारचे जेवण, शालेय साहित्य मिळते व त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा यामुळे अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर गुणवत्ता यादी देतात। पालकांनी मोफत व दर्जेदार शिक्षणासाठी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे। रांगोळ्यांच्या पायघड्या, बँडचा ताल आणि रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या आळंदीकरांनी माऊलींचा जयघोष करत पालखी रथावर पुष्पांचा वर्षाव केला। जल्लोषपूर्ण आणि भारलेल्या पहाटेच्या वातावरणात ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत लाखो वारकऱ्यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला। माऊलींना निरोप देण्यासाठी आलेल्या भाऊक आळंदीकरांनी पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत सोहळ्यास भावपूर्ण निरोप दिला। आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केले। पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। मंडळाचे सदस्य नितीन गोरे, लोककला अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे आदी यावेळी उपस्थित होते। शिरगाव तालुका खेड जिल्हा पुणे हे आदिवासी पश्चिम भागातील तलाठी कार्यालय खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील शिरगाव या ठिकाणी तलाठी कार्यालय बेवारस स्थितीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। बेवारस असलेल्या या कार्यालयात नागरिक हेलपाटे मारत असले तरी अधिकारी भेटत नसल्याची स्थिती समोर आली आहे। हे दप्तर आहे, शेतकऱ्यांचे हे असे डॉक्युमेंट फाईल या ठिकाणी पडल्यात। त्याच्यानंतर हे बघा, म्हणजे या ठिकाणी अधिकारी ह्या ठिकाणी आपल्या ड्युटीच्या ठिकाणी नसल्यामुळे ही अवस्था अशी झालेली आहे। खेड तालुक्याच्या पर्यटनाच्या व चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चाकणचे वैभव असलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन होत आहे। येथील तटबंदीची उभारणी पूर्ण होत आली आहे। किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीचे काम मागील काही महिने सुरू होते। चुना आणि वाळू यांचे मिश्रण करून हे भक्कम तटबंदी उभारली जात आहे। संपूर्ण तटबंदी उभी राहिल्यानंतर हा परिसर भव्य दिसू लागला आहे।
ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर हे 1 जुलैपासून खेड आळंदी विधानसभेची वारी सुरू करत आहेत। त्यांच्या या वारीची सुरुवात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर पासून होणार आहे। वारी खेड आळंदीची, अर्थात आपली वारी आपल्या दारी। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।